दाखवतो बरं का. काम चालू है तिथं बघा धूळ किती झालं. मग इधर का कुछ भरोसा नहीं है भाई, पूरा धूल धूल हो गया पूरा. आणि थोडा डायटिंग तो बता यार मुझे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आताचे सकाळी 6 वाजलेले आहे आणि आता मी कामाला चाललो आहे. आणि बघू शकत आता अंधार होता, आता अंधारी सुद्धा चाललेला आहे. मास्क लावून हे असं लावले कारण की थंडी वाजते ना, गार हवा सुटते त्याच्यामुळे. भाई सगळा सकाळ नाही का एकदम म्हणजे भाई असं वाटतं की उठलं आता तरी कामाला चाललोय. म्हणजे सकाळी काम केलं असं वाटतं ना, आता दिवसभर मी काय ना काय काम केलेलं आहे, तर असं तुम्हाला फील म्हणजे असं तुम्हाला वाटणार. पण गाईस काय पण बोला, थंडी जरा आता थोडी कमी झाली. मध्ये एवढी थंडी होती ना, मागच्या हप्त्यात लई थंडी होती बाबा. उठू पण नाही वाटत सकाळ सकाळी. एकतर पहिली बात तर हे. चला आता जातो. आता जस्ट घरी आलो आणि आज आहे पेपर आहे कारण की प्रिलिम चालू झालेत ना कॉलेजमध्ये, तर त्यासाठी जावंच लागेल. आणि मी जास्त काही तुम्हाला दाखवू नाही शकत कारण की तुम्हाला माहिती मोबाईल वगैरे काय अलाउड नसतं भाई 12th एक. तर मी फक्त मोबाईल नाही का बॅगमध्येच ठेवणार आहे. आणि त्यांचं प्रिलिम झालं त्यानंतर तुम्हाला भेटतो. आणि तुमचा भाऊ कसा दिसतोय सांगा एकदा. असं कॉलेजमध्ये पण तुम्ही नाही का असे तयार होतं जात असेल ना. मी तर नॉर्मल चाललोय, पण काही काही लोक नाही का एकदम बस चिलमध्ये जातात, फुल तयार बियार होके जाते वो लोग. और तुम्हारा भाई भी अभी जा रही है. काही केलं नाही आहे मी. कामाला गेलं तर तोच मी नाश्ता मी करून आलतो. आता घरून पण काय तर खाऊन जावं लागेल, नाही तर मी आता येणार आहे डायरेक्ट 3 वाजता. 3-4 वाजेपर्यंत मी घरी येणार. ये देखो अपने भाऊ का इधर ब्लॉगिंग में देख रहा हूँ. अपना भाऊ थाईलैंड गया है तो वो वाला ब्लॉग में अभी देख रहा हूँ. आणि गाईस आता नाश्ता वगैरे करतो. नाश्ता आलेला आहे, चपाती आहे आणि इडली आहे आणि चटणी बाहेरून आणलेली दोन्ही. आणि इथं हे काय ॲक्च्युली डाळ आहे वाटते. डाळ बनवली फटाफट. नाश्ता वगैरे करतो आणि निघतो डायरेक्ट कॉलेजला. गाईस आता घर निघालेलो आहे, चाललं आता कॉलेजला. माझ्या मित्राला मी नाही का फोन लावतो, तो मला म्हणला की भाई यार तब्येत खराब झाली आहे बोलला की, त्याच्यामुळं तो बोलला की नाही यार आज मी नाही येऊ शकत. हो आता पेपर चालू आहे भाई. एक तर कॉलेजमध्ये मी पूर्ण वर्ष नाही गेले कॉलेज, पण आता जावं लागेल कारण की पुढच्या महिन्यातच पेपर आहे. आणि तुम्हाला वाटतं की भाई हा ब्लॉगिंग काय करते, हा फोन घरी काय नाही ठेवला. असं कधी काम बिम वगैरे लागलं ना तर फोन ना ठेवा लागतं. त्याच्यामुळे आलो आहे कॉलेजला, पण व्हिडिओ वगैरे तुम्हाला म्हणजे काय अलाउड नाही, त्याच्यामुळे मी नाही का तुम्हाला पेपर झाल्यावरच भेटतो. हे तो पूर्ण कॉलेजच खाली झालं आणि मी आता चाललोय घरी भाई. 4 वाजले. एक काम होतं ना कॉलेजमध्ये, ते सगळं काम केलं आणि आता मी चाललो आहे घरी. माझ्या मित्राचा नाही का फोन आलता, तो बोला की अरे एक कुछ तो हुआ है. ते मी घरी जातो, फ्रेश फिश वगैरे होतो, मग ते तुम्हाला दाखवतो मी भाई काय झाले. काहीच आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालं, तुम्हाला नाही का मी दाखवतो बरं का. ते तुम्ही बघा, हे बघा. हे तुम्हाला सोडून की सकाळचे 6 वाजले, बट नाही इथं ना बिल्डिंगचं तोडफोड चालू आहे. एक बिल्डिंग तुटली होती, त्याचं म्हणजे धूळ होते, ते म्हणजे पूर्ण बिल्डिंग तोडलेली होत्या. त्याचं ते सगळं उचलून सगळं ते म्हणजे क्लिअर करून टाकलं. पूर्ण बिल्डिंग तुटली, ते सगळं क्लिअर करून टाकलं, तर दुसरी बिल्डिंग तोडते ते पण मी तुम्हाला तिकडे पुढं जाऊन दाखवतो. पण जास्त पोट जाईना, खोकला आहे ते वेचिंग, नाही तर माझा पण गळा बिळा खराब होणार नाही. तर तिथं हे बघा काय दिसत नाही, सगळ्यांनी मास्क लावले. असं जे कोरोना नाही मेले ना ते ना असेच मरून जाते. हे विषय असा झालेला आहे. तुम्हाला नाही का दाखवतो मी कसा विषय एकदम टॉपचा झाला. एकदम जास्त ना एकदम लांबूनच दाखवतो, पण दाखवतो. गाईस तिथं तोडफोड चालले, पण हे बघा पूर्ण धूळ बिळ, पूर्ण गाड्या दोन्ही पांढरे होत चाललेत. आणि मी तो मी पण आता जास्त 5 मिनिटं होता, पण ना मी पण इथं पांढरा होऊन जाईल. ते बघा समोर बघा एक नंबर काय विषय झाला ना, एकदम मस्त. बिल्डिंगचं तोडफोडचं काम चालू आहे तिथं. बघा धूळ किती झालं. मग माझ्या घरी पण सुद्धा आलं, पण तेव्हा मला वाटलं की नाही जास्त नाही 5 मिनिटचं धूळ असेल, पण माहीत पडलं माहिती असं बिल्डिंग तर समोरचा फ्रेम असणार ते तोडतात, त्याच्यामुळे नाही का जी पूर्ण धुळे ती आमच्या पूर्ण घरापर्यंत जाते. हे बघा सगळ्यांनी भाई खिडक्या बिडक्या बिल्डिंग सगळ्यांनी खिडक्या आपल्या लावले, पण काय लावून मतलब नाही. धूळ येणार म्हणजे येणार, कुठून पण येणार म्हणजे येणारच. आता बघा रिक्षा पूर्ण पांढरं झालेलं आहे आणि आमच्या गणपतीची ट्रॉली पण बघा ऑरेंज होऊन पूर्ण आता व्हाईट होणार. बस अर्धा 1 तासात नाही का पूर्ण व्हाईट होऊन जाणार.
समोर तुम्ही बघू शकतात. बस बाबा, मी पण नाही का पूर्ण पांढरा होऊन जाणार आता. हे जे दिसतंय ना पूर्ण धूळ धूळ झाली, आणि मी पण नाही का पूर्ण म्हणजे गोराच होऊन जाणार नाही तर जास्त वेळ मी पण इथं थांबतो तर. काहीच कसं काम चालू एकदम पूर्ण धूळ धूळ झालेलं आहे. बिल्डिंगच्या आत हे वाले पूर्ण वाईट आणि इथं बघा समोर बिल्डिंगचं काम चाललेलं आहे. मला पण वाटतं की भाई मी तर ब्लॉग बनवला नाही, मी जरा सामान घ्यायला आलतो. समोरही बघू शकतात. आता हिचा फ्रेम तुटणार ना तेव्हा तर तेहलका होणार इथं. आता मला वाटतं KGF 4 ना इथं आता रिलीज होऊन टाकणार. बघू शकतात गाईस. भरोसा नाही है. इधर का कुछ भरोसा नहीं है भाई. पूरा धूल धूल हो गया पूरा. और ग्राउंड पे तो बाबा मर जाएगा. मैं तो अभी गोरा ही हो गया इधर बाहर. इतना पूरा धूल मट्टी इतना. गाईस तिकडे नाही का फिसून पडलोय बघा. मी खाली बघितलं नाही काय नाही आणि तिकडे डायरेक्ट फिसून डायरेक्ट पडूनच गेलो. माझे हात बाई काळे झाले. घरी जाऊन आता हँड वॉश करायला लागेल. पीछे आ जाता है. बोला भाई एक काम करते भाई स्कूल में सबको डराते हैं, सब डर जाते भाई छू के. मैं एक ही काम करता हूँ. मैं बोलूँ भाई एक ही टच करूंगा तू डायरेक्ट अंदर कर देगा. मैं लेता हूँ डायरेक्ट. हाँ, अच्छा. और सुन मानो मैं तेरे को बोल रहा हूँ तू बॉडी वीडियो बना. तू ज्यादा अरे टेंशन ले यार. मत. तू ज्यादा टेंशन ले मत. तू तेरे बॉडी पे ध्यान दे और किधर ध्यान दे मत. समझा है ना. करेगा ना. हाँ ठीक है. और क्या, कार्तिक को ही लाना पड़ा. आप वैसे कितने साल के हो? मैं 19 19 है. 21-22 का लग रहे. 21-22 का मानो. दाढ़ी निकाल दिया मतलब तूने क्या. नहीं झूठे. हाइट माना भाई तू कितने साल का है? भाई मैं 12 साल का हूँ. 12. 12 साल का. मेरे को तो 10 साल का नहीं लग रहा है इधर खड़ा मेरे सामने. पेट से लगेगा भाई. क्या पेट से लगेगा. मानो यार थोड़ा डाइटिंग तो बता यार मुझे. अरे खाने का एकदम बिंदास रहने का. जो बोले एक कान से सुनने का एक कान से निकालने का. सिर्फ बाहर का खाने तुझे का और कुछ नहीं. ओ सामने दिख रहे ना जय श्री श्याम. हाँ जय श्री श्याम. हाँ उधर पीछे एकदम. हाँ एकदम. सुन और वो ज्यादा मोटा होना है हाँ. तो माना सुन तो हाँ बर्गर पिज्जा खिला दे इसको. हाँ अरे वो खेला है ना वो नीचे वहाँ पर. मोमोज हाँ, क्या बनाते राजगढ़ के नीचे. हाँ क्या बनाता है. उसके यहाँ से मैंने थर्सडे को पिज्जा लिया था और शोरमा लिया है. क्या बनाते हैं वाह. मानना पड़ेगा उसको. गाईस जस्ट नाही का मी हे बोलतो तुम्हाला की आता ते मला एवढं काय सांगितलं असं असं डाएट कर हे कर ते कर. भाई जो बोलत काय होता ना मलाच नाही समजत होतं. सकाळी हे खा सकाळी ते खा. मी त्याला बोललो यार माझं वजन 65 काय तर आहे. त्याला बोललो तुझं किती. तो बोलतो माझं पण 65 का 70 काय तर आहे. तेच कधीपासून टाइमपासच करत होते. आणि आय होप की तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटू हे पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तो पण